लॉग इन करा मुंबईतक.in वर. मोदी मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झालाय, ज्यात 15 कॅबिनेट मंत्री आणि 28 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. काही राज्यमंत्री होते ते तर थेट आता कॅबिनेट मिनिस्टर झालेत. पण या सगळ्यामध्ये नेमका फरक काय? कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या कामात फरक काय असतो? ते त्यांच्या कामातलं स्वरूप कसं असतं? स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री नेमकं काय काम करतात? मंत्रिमंडळाबाबत आपल्या घटनेत काय काय तरतुदी आहेत? या सगळ्यांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. जेव्हा सरकार स्थापन होतं तेव्हा त्यात प्रमुख असतात अर्थातच पंतप्रधान. पण सरकार चालवायला काही पंतप्रधान हे एकटे पुरेसे नाहीयेत. त्यामुळे वेगवेगळ्या विभागाचे निर्णय घेण्यासाठी पंतप्रधानांना मदतीचा हात देणारे काही लोक लागतात. त्या समूहालाच मंत्रिमंडळ असं म्हटलं जातं. केंद्रात आणि राज्यात असाच पॅटर्न आहे, फक्त राज्यात मुख्यमंत्री हे प्रमुख असतात. सत्तेत येताच मंत्रिमंडळ हे जाहीर केलं जातं, ज्याला काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स असं सुद्धा म्हणतात. पंतप्रधान या काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचे प्रमुख असतात. काउन्सिल ऑफ मिनिस्टर्समध्ये 4 प्रकारचे मंत्री असतात. एक कॅबिनेट मंत्री. आता हा कॅबिनेट मंत्री किंवा कॅबिनेट हा शब्द 44व्या घटना दुरुस्तीनंतर आलाय. त्याबाबतचा किस्सा आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तर मंत्रिमंडळातले किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचा दुसरा पार्ट असतो राज्यमंत्री. तिसरे असतात स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि चौथे असतात उपमंत्री. पण आता कुठेही उपमंत्री म्हणजे ज्याला डेप्युटी मिनिस्टर असं सुद्धा म्हटलं जातं, ते आता कुणी ठेवत नाही, त्यामुळे ते बाद झाल्यातच जमा आहे. तर हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स हे लोकसभेचे किंवा राज्यसभेचे सदस्य असणं सुद्धा गरजेचं आहे. ती सुद्धा एक प्रमुख अट आहे. काही वेळेला आधी शपथ घेऊन किंवा आधी शपथ देऊन नंतर सुद्धा म्हणजे 6 महिन्यांच्या आत खासदार म्हणून निवडून येणं सक्तीचं असतं, जर तुम्हाला काउन्सिल ऑफ मिनिस्टर्समध्ये जायचं असेल. याचं ताजं उदाहरणच पाहायला घेतलं तर 2019 मध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून एस जयशंकर यांची निवड झाली किंवा ते ठरवण्यात आले की ते आपले भारताचे परराष्ट्र मंत्री असतील. ब्युरोक्रॅट असलेले जयशंकर यांनी आधी परराष्ट्र खात्याची शपथ घेतली आणि नंतर राज्यसभेवर ते निवडून आले. आर्टिकल 74 नुसार राष्ट्रपती हे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सच्या सल्ला आणि मदतीनुसार काम करतात. त्यामुळेच काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स कसे काम करतात, त्यांचे काय काय अधिकार असतात, हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आता या काउन्सिल ऑफ मिनिस्टर्समध्ये जसं आपण पाहिलं की 4 जण आहेत, त्यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे? कॅबिनेट मंत्री काय करतो, राज्यमंत्री काय करतो, त्यांचे अधिकार कसे असतात, ते आता समजून घेऊयात. सगळ्यात पहिले येतात ते कॅबिनेट मंत्री. कॅबिनेट मंत्री हे सगळ्यात सिनियर मोस्ट मंत्री मानले जातात, सगळ्यात वरिष्ठ पातळीवर असतात. ते पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री त्यांच्या सरकारमधील त्यांच्या दृष्टीने एक सक्षम असलेल्या व्यक्तीला कॅबिनेट मंत्री करतात. पंतप्रधान आणि उपपंतप्रधानांनंतर कॅबिनेट मंत्र्याला सगळ्यात जास्त महत्त्व असतं, म्हणूनच त्यांना सिनियर मोस्ट मंत्री म्हटलं जातं. आता सरकारमधील धोरणं पंतप्रधान याच कॅबिनेट मंत्र्यांसोबत सल्लामसलत करून ठरवत असतात. आता कॅबिनेट मंत्र्यांकडे एक किंवा अनेक खात्यांची सुद्धा जबाबदारी असू शकते. जसं आपण पाहिलेलं होतं की अनेक असे मंत्री आहेत, पियुष गोयल होते, रविशंकर प्रसाद होते, ज्यांच्याकडे एकाच वेळेला 2-2, 3-3 खात्यांची सुद्धा जबाबदारी होती. ज्या खात्याचे ते मंत्री होतात त्या खात्यांसंदर्भातल्या सर्व निर्णयांना कॅबिनेट मंत्र्याला जबाबदार धरलं जातं. आणि म्हणूनच आपण बऱ्याचदा असं पाहिलं की कुठला घोटाळा झाला किंवा कुठले निर्णय चुकले की आपण कॅबिनेट मंत्र्यांनीच राजीनामे दिलेले सुद्धा पाहिलेत. आता अन्य मंत्र्यांच्या तुलनेत म्हणजेच राज्यमंत्र्यांच्या तुलनेत कॅबिनेट मंत्र्याला सगळ्यात जास्त अधिकार आणि सुविधा बहाल करण्यात आलेल्या आहेत. मंत्रिमंडळात प्रत्येक बैठकीला कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती ही अनिवार्य असते आणि मंत्रिमंडळ बैठकीत कॅबिनेट मिनिस्टर्सच उपस्थित राहू शकतात. याच्याशिवाय जी विधेयकं संसदेत मांडली जातात त्या विधेयकांवर सुद्धा, त्यातल्या तरतुदींसंदर्भातल्या त्यातल्या बदलांवर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाते आणि मग ती जर अप्रूव्ह झाली तर कॅबिनेट मंत्री ती विधेयकं संसदेत मांडतो. आता या मंत्र्यांना प्रशासकीय दृष्ट्या सुद्धा कशाचा तरी आधार द्यावा लागतो. प्रशासकीय अशी सगळी जी कामं असतात त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना मदतीचा हात असतो. तो कोणाचा? तर कॅबिनेट सेक्रेटरिएटचा. तेच सगळे प्रशासकीय गोष्टी सांभाळतात आणि त्याचा कॅबिनेट सेक्रेटरी हा हेड असतो, अध्यक्ष असतो. दुसरा काउन्सिल ऑफ मिनिस्टर मधला पार्ट आहे ते राज्यमंत्री, मिनिस्टर ऑफ स्टेट्स. हे काय करतात? तर कॅबिनेट मंत्र्याला मदतीचा हात म्हणून हे राज्यमंत्री असतात. राज्यमंत्री हे कॅबिनेट मंत्र्यांच्या निर्देशानुसारच काम करत असतात. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत जसे कॅबिनेट मंत्री उपस्थित राहतात त्यांना तसा अधिकार असतो, तसा अधिकार राज्यमंत्र्यांना मात्र नसतो. जर त्यांना बोलावून घेण्यात आलं तरच मंत्रिमंडळाच्या बैठकीला राज्यमंत्री उपस्थित राहू शकतात.
कॅबिनेट मंत्री हा एकच असतो, जसं की आपण पाहिलं की अर्थ खातं असू दे, रेल्वे खातं असू दे, ऊर्जा, कायदे, ह्याच्या सगळी विविध जी मंत्रालय आहेत, जे मिनिस्ट्रीज आहेत, त्याच्यासाठी एकच मंत्री असतो. पण राज्यमंत्र्यांच्या बाबतीत तसं नसतं. एकाच मंत्रालयाचे अनेक राज्यमंत्री सुद्धा असू शकतात. काही मंत्रालयात अनेक विभाग असतात आणि ते राज्यमंत्री सांभाळत असतात, जेणेकरून मंत्रालयाचं त्या कामकाज जास्त चांगलं स्मूथली व्हावं आणि त्या मंत्र्याला सुद्धा, कॅबिनेट मिनिस्टरला सुद्धा त्याबाबत सहकार्य करता येतं. ह्याच्यानंतर येतात ते राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असलेले, म्हणजेच मिनिस्टर ऑफ स्टेट्स विथ इंडिपेंडेंट चार्ज. हे कसं काम करतात? तर जसं आपण पहिले पाहिलं की दोन मंत्री पाहिले आपण, एक असतात ते कॅबिनेट मिनिस्टर आणि दुसरे असतात ते मिनिस्टर ऑफ स्टेट्स, कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री. तर कॅबिनेट मंत्र्याला राज्यमंत्री हे असिस्ट करत असतात, त्यांना मदत करत असतात, सहकार्य करत असतात, त्यांच्या सगळी कामं पाहत असतात. पण राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्याला रिपोर्ट करत असतात, तसं स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री करत नाहीत. एखाद्या विभागाची संपूर्ण जबाबदारी या स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांकडे असते. पंतप्रधानांना जर वाटलं की एखाद्या खात्याचा राज्यमंत्र्यांकडे स्वतंत्र प्रभार द्यावा, तर त्या अनुषंगाने त्या मंत्र्याला विभागाचा स्वतंत्र प्रभार म्हणजेच इंडिपेंडेंट चार्ज दिला जातो. राज्यमंत्री हे खरं तर सेकंडरी असतात, दुसऱ्या स्टेजचे असतात, कारण ते कॅबिनेट मंत्र्याला रिपोर्ट करत असतात. पण स्वतंत्र प्रभार असणारे राज्यमंत्री हे मात्र पहिल्या दर्जाचेच असतात, कारण की ते थेट पंतप्रधानांनाच रिपोर्ट करत असतात. आता या सगळ्यात साहजिकच एक प्रश्न पडू शकतो की मग कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार यांच्यात नेमका फरक काय? कारण ते दोघंही शेवटी आपापली एक मिनिस्ट्रीज सांभाळत असतात. तर यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी महत्त्वाची मंत्रालय आहेत, जसं की संरक्षण असू दे, अर्थ असू दे, रेल्वे असू दे, अशा सगळ्या महत्त्वाच्या खात्यांचे कधीही राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असलेले नसतात. त्यांना कायमच एक कॅबिनेट मिनिस्टर दिला जातो आणि त्यांच्या खाली राज्यमंत्री दिलेले असतात. हा एकमेव ह्याच्यातला फरक आहे. तर आता कॅबिनेट मंत्री काय करतो, राज्यमंत्री काय करतो आणि राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असलेला मंत्री काय करतो हे तर आपण पाहिलं. पण काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स हे काय आपल्याला हवे तेवढे ठेवता येत नाहीत, त्याची सुद्धा एक मर्यादा आहे. घटनेत त्याच्या संदर्भातल्या सुद्धा तरतुदी आहेत. त्यामुळेच काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सची संख्या किती असली पाहिजे आणि घटनेत नेमक्या काय काय तरतुदी आहेत त्या सुद्धा समजून घेऊयात. तर 2003 मध्ये आर्टिकल 75 मध्ये करण्यात आलेल्या 91व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येपैकी, म्हणजेच आत्ताची आपण लोकसभेची संख्या पाहिली तर 543 पैकी केवळ 15%च संख्या किंवा 15%च आपलं मंत्रिमंडळ असायला हवं असं घटनेत करण्यात आलेलं आहे. घटना दुरुस्तीनुसार म्हणण्यात आलेलं आहे. पंतप्रधानांच्या इच्छेने हवं तितकं मंत्रिमंडळ ठेवता येत नाही. 2003 मध्ये झालेल्या घटना दुरुस्तीनुसार आता पंतप्रधान मोदींच्या सुद्धा जर मंत्रिमंडळाचा आपण विचार करायला घेतला तर ते सुद्धा केवळ 81 मंत्रीच ठेवू शकतात. तेवढीच मर्यादा आपली 543 लोकसभेची सदस्य संख्या असल्यामुळे 81 वर आलेली आहे. अशीच अट आर्टिकल 164 मधल्या घटना दुरुस्तीनुसार राज्य सरकारच्या मंत्रिमंडळांसाठी सुद्धा आहे. आता विधान परिषद ही काय सगळ्याच राज्यांमध्ये नसते, त्यामुळे विधानसभेच्या सदस्य संख्येपैकी 15%पेक्षा जास्त मंत्रिमंडळाची संख्या असू शकत नाही. तशी तरतूद घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेली आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांना पकडून एकूण मंत्री हे 12पेक्षा कमीही असू शकत नाहीत असं सुद्धा घटनेत सांगण्यात आलंय. आता हे सगळं करण्याची गरज नेमकी का भासली असेल? का मंत्रिमंडळाच्या संख्येवर मर्यादा आणल्या असतील? तर ह्याच्यात सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा अनेक आघाड्यांचं सरकार बनतं, कोएलिशन गव्हर्नमेंट ज्याला म्हणतो, तेव्हा कुणाकुणाला मंत्री करायचं यावरून सुद्धा रस्सीखेच सुरू असते. प्रत्येक जो आघाडीतला पक्ष असतो तो डिमांड करत असतो की आम्हाला पण मंत्रिपद हवं, आमचे सुद्धा खासदार एवढे आहेत, आमचं संख्याबळ एवढं आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर सगळेच जण मंत्री होण्याची इच्छा व्यक्त करत असतात, तशी डिमांड करत असतात. पण सगळ्या पक्षांना खुश करायला पहिले कितीही मंत्री केले जात होते आणि गरजेपेक्षा जास्त मंत्री केल्यावर त्यांना देण्यात येणाऱ्या सगळ्या सुविधा, त्यांच्यासाठी लागणारी मॅनपॉवर यावरचा सगळ्याचा खर्च वाढत होता आणि परिणामी सरकारी तिजोरीवर सुद्धा भार येत होता. IK गुजराल, वाजपेयी, VP सिंग यांच्यासारख्या अनेक आघाडी असणाऱ्या सरकारांमध्ये जम्बो मंत्रिमंडळ होतं आणि त्यानंतर हा सगळा खर्च टाळण्यासाठी 2003 मध्ये घटना दुरुस्ती करून मंत्र्यांच्या संख्येवर सुद्धा मर्यादा घालून देण्यात आली. आता जाता जाता आपण सगळ्यात सुरुवातीला जे पाहिलेलं होतं की कॅबिनेट हा शब्द नेमका कुठून आला, तर 1978 मध्ये, म्हणजे जेव्हा देशातल्या आणीबाणीची परिस्थिती होती ती जेव्हा संपली, तेव्हा 1978 मध्ये कॅबिनेट हा शब्द आर्टिकल 352 मध्ये 44वी घटना दुरुस्ती करून समाविष्ट करण्यात आला. आर्टिकल 352 नॅशनल इमर्जन्सी बद्दल आहे, राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात. आता ह्याच्यात राष्ट्रपती हे तेव्हाच देशात आणीबाणी घोषित करू शकतात जेव्हा कॅबिनेट मंत्री
लिखित स्वरूपात राष्ट्रपतींना आणीबाणी लावण्याबद्दल सुचवतील. त्याच्यानंतरच म्हणजे या घटना दुरुस्तीनंतरच हा कॅबिनेट शब्द जास्तीत जास्त वापरण्यात आला, तो घटनेत समाविष्ट करण्यात आला. तर कॅबिनेट मंत्री नेमके काय असतात, केंद्रीय मंत्रिमंडळाची रचना कशी असते, ह्या सगळ्या संदर्भातली माहिती देण्याचा हा आमचा प्रयत्न होता. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. ही सगळी माहिती तुम्हाला सविस्तररित्या mumbaitak.in या आमच्या वेबसाईटवर सुद्धा वाचायला मिळेल. शिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तक या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक, फॉलो आणि शेअर करू शकता. लॉग इन करा mumbaitak.in वर.